मी ते जाऊ का? ए थांब रे काय तोपर्यंत मी ते तिकडे समजतो ते ऑनर अमोल करूया का? नाही एकच मिनिट आहेत दादांकडे विशेष फोटो अमृता का मॅडम करू का रोज अजिन दादांच्या बाबतीतल्या दुर्दैवी घटनेला आज 3 महिने होत आहेत। 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व CIDला विनंती केली होती की आजच्या दिवशी आम्ही सर्वजण येऊन आमच्याकडे जे काही छोटे मोठे अजून पुरावे आलेले ते आम्ही CIDला देणार आहोत व काय वस्तुस्थिती आहे, कुठपर्यंत तपास आला आहे याबद्दलची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा CIDला जेव्हा FIR करा ही विनंती करण्यासाठी आलो होतो तेव्हा सुनील रामानंद सर मोठे अधिकारी आहेत, ते समिती प्रमुख आहेत, ते उपस्थित होते। त्यानंतर सुधीर हिरेमठ हे पण एक मोठे अधिकारी आहेत, ते उपस्थित होते। PR पाटील साहेब होते, आनंदराव खोबरे हे उपस्थित होते। जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा आलो तेव्हा सुनील रामानंद सर हे उपस्थित नव्हते, तेव्हा हिरेमठ सर होते, पाटील सर होते। आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे तेव्हा या 4 अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता। हे बिझी असतील, आम्हाला असं कळालेलं आहे। फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो। कदाचित आम्ही जेव्हा 4थ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CIDकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला। अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळालं की हा FIR CIDकडे पाठवलेला आहे। आता CIDकडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळालं। काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार। म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो, पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही। न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते, असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही। त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्रव्यवहार केला आणि DGCAने आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो। याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो। FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठे रेकॉर्ड होतं ते FDA। तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले, धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे, दबाव आल्यामुळे DGCAने अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलेलं आहे। सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे असं सांगितलं। आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते। आता त्यांनी सांगितलंय CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे, पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास
हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत सीआयडीने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे. आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली. मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय. VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा. रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही. मग सीआयडी खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठेतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. अजून कोणाचं काय आहे का? मी फार ते गंभीर आरोप केलाय. एक तर DGCIने ती एजन्सी जी नेमली तेवढं जरा पुन्हा खुलासेवार सांगा. ती एजन्सी कुठली आहे, नेमकं ती काय काम करेल हा एक भाग. आणि दुसरं काटेवाडीचा बकरा जो टांगलाय बाहेर, छोटा नेता आहे नेमका काय पार्श्वभूमी त्या छोट्या नेत्याची, कोण आहे नेमकं? राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय. जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं. आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबल पासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होतंय ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल. छोटा नेता कोणत्या पक्षाचा आहे नेमका? आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही फोटो सुद्धा बघतोय. काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगड्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते. अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का म्हणजे जे दिसेल असं म्हणजे अंगठा वगैरे हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय. ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू. बघा, आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही, आम्हाला भाषण करण्यासाठी हे बरंच काय बोलू शकलो असतो, पण आम्हाला ते न करता अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. जर मोठ्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर गरीबाला न्याय कसा मिळेल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.
AGC आणि ते एजंट काटेवाडीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं कुणीच बोलत नाहीये अमोल मिटकर यांच्या बाजूने. माझं तर एकच मत आहे की आता MLC देण्याची वेळ आलेली आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या बाजूली बोलतायत, तर मला तर असं वाटतंय गरीब माणूस आहे पण अमोल मिटकरींना MLC द्यायला काय हरकत आहे. पण काय झालंय, काही नेते मुलाचं नाव पुढं करतायत, काही नेते पुतण्याचं नाव पुढं करतायत आणि काही व्यावसायिक लोक पैसे पुढं करतायत. आता सामान्य व्यक्तीला न्याय मिळेल जो दादांची भूमिका घेतो का पैसेवाल्याला का पोराला का पुतण्याला न्याय, नेत्यांच्या पोराला पुतण्याला का कोणाला न्याय मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. मुद्दा तपास आणि चौकशी या दोन शब्दांचा ग्लिच बदल असं वाटतं की अजूनही ऑथॉरिटी प्रॉमिस करू शकत नाहीत की आम्ही इन्क्वायरी करतो, आम्ही फक्त या सगळ्यावरती चौकशी करू. बघा, एन्क्वायरी म्हणजे कुठेतरी फक्त आपण काय म्हणतात त्याला चौकशी म्हणजे हा FIR आता आलेला आहे. FIRचं करायचं काय, परत तर पाठवता येत नाही कारण तो लिगली आलेला आहे. म्हणजे कर्नाटका SHOली तो FIR आम्ही केल्यानंतर तिथं असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला, तिथं असणाऱ्या कर्नाटकाच्या कोर्टाली तो DGPकडे पाठवला, त्या DGPकडनं महाराष्ट्र DGPकडे पाठवला, त्या महाराष्ट्र DGPली तुमच्यामुळे आणि लोकांमुळे आणि आम्ही अधिवेशनाविषयी हा मांडल्यामुळे तो आता कुठेतरी CIDकडे आलेला आहे. मग आम्ही म्हणतो आता तपास होणार, आम्ही आनंदी झालो त्यावेळेस चला दादांच्या बाबतीत तपास या महाराष्ट्रामध्ये होणार. पण नंतर आम्हाला कळालं फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे, म्हणजे विचारपूस केली जाणार आहे आणि एक छोटासा रिपोर्ट त्याच्या बाबतीतला केला जाईल आणि तो कुठेतरी बारामती मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं सबमिट केला जाईल. म्हणजे हे थट्टा आणि चेष्टाच आहे ना. म्हणजे कसं आहे, भाषण करताना कुणी काय बोलू शकतं, आम्ही ह्याला काढू त्याला काढू हे शोधू ते शोधू, आणि पण कृती सुद्धा त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या माध्यमातून दिसली पाहिजे ना. पण कृतीच दिसत नसेल तर आमचा विश्वास या सिस्टमवर त्या ठिकाणी कसा बसणार हा साहजिकच प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण त्या ठिकाणी होत आहे. DGCAचा एक विषय सांगा, एजन्सी नेमकं काय काय करणार आहे ते आणि काय काय झालं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला होता की DGCAवर आमचा विश्वास नाहीये, अजून सुद्धा नाही, सगळेच अधिकारी खराब असं नाही. AIB त्या एव्हिएशन मंत्र्याच्या खाली काम करणारी एजन्सी आहे DGCA सुद्धा, आणि एव्हिएशन मंत्र्याचं कसं लिंकिंग आहे हे मी सांगितलं. मग आमच्या सगळ्यांची मागणी होती की मग युरोपची एक एजन्सी घ्या, अमेरिकेची एक एजन्सी घ्या. आता NTSB USA ही एजन्सी अपॉइंट केलेली आहे. कशासाठी केली, आता टेक्निकल ॲडवायझर्स फ्रॉम बंबार्डियर, हनीवेल अँड फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA to participate and assist in this investigation as per the relevant standards of ICAO Annex 13. म्हणजे आपण प्रेशर टाकलं, आपण हे मुद्दे मांडले, त्यामुळे आता काही झालं तर एवढं प्रेशर टाकल्यानंतर काय ना काहीतरी ऐकावं लागतं. त्यांनी ते ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही जी अमेरिकेची एजन्सी आहे ती जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मशीन आणि इक्विपमेंटचं रेकॉर्डिंग करणारं डिव्हाइस असतं, त्याला FDR म्हणतो, त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि अभ्यास केला जाईल. त्याच्याच बरोबर CVR ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो, जळला असं ते म्हणत होते, पण आपण दबाव टाकल्यानंतर आता म्हणतायत की नाही नाही डॉक्युमेंट आहे, तर त्याचा सुद्धा अभ्यास ही एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे असं उत्तर आम्हाला इथं DGCA मधून मिळणार आहे. पण काय लिहिलंय, द फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट विल कंटेन ऑल द फाइंडिंग अँड विल इश्यू सेफ्टी रेकमेंडेशन टू अवॉइड रिअकरन्स ऑफ सच ऍक्सिडेंट्स इन फ्युचर. म्हणजे DGCA आणि AIB हे उद्या ऍक्सिडेंट होऊ नये या हेतूतून फक्त हे इन्व्हेस्टिगेशन करते हे आम्ही म्हणतोय. आणि ह्याच्यातच आमचा अजून एक मुद्दा आहे, 2023ला जो ऍक्सिडेंट झाला ह्याचा काय या महाशयांच्या कंपनीचा BSRचा, तर त्याचा अजूनपर्यंत 2.5-3 वर्ष झालं रिपोर्ट नाही आला. तर हा रिपोर्ट कधी येणार. आणि अजून एक गोष्ट बघा, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक जे महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचं देय असल्यामुळे तिथं आंदोलन करतायत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना तिथं योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर जे स्कॉलरशिप आहे ती मिळत नाही. VSRला जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28ला झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSRला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी,
28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता. तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले. म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देता, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट इथं दिलेला आहे जो कॅन्सल झाला, VK सिंगनी सांगितलं म्हणून. तो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये दादा इच्छुक होते की चांगल्या कंपनी या विमानं द्याव्यात, उद्या ऍक्सिडेंट होऊ नये, याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट जो त्या ठिकाणी काढला गेला होता त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. आणि ते टेंडर हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कॅन्सल झालं. आता त्या टेंडर बद्दलचे पण रिपोर्ट हे आम्ही, आणि ते टेंडर जे कॅन्सल झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही CID कडे आता दिलेले. तपास करत असताना त्या विषयामध्ये सुद्धा तपास करण्यात यावा का कॅन्सल झालं, कारण त्यात एक लाईन अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदाचित CM साहेबांनी सुद्धा टाकली होती की ऍक्सिडेंट झालेली एखादी कंपनी असेल तर त्याला या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार नाही. आणि VSR चा 2023 ला ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता. आणि मग त्यांनी मंत्रालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर मग त्या टेंडर हे कॅन्सल झालं आणि जसे ते तसं टेंडर तिथं सुरू झालं. आणि त्यात अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर आतापर्यंत आपण जर बघितलं तर 145 कोटी रुपये हे सरकारकडे पैसे नाहीत असं बोलत असताना सुद्धा VK सिंगच्या कंपनीला सहज त्या ठिकाणी दिलं. दुर्दैव असं की काही दिवसांपूर्वी जेव्हा कुठल्या तरी एका मोठ्या पत्रकाराच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं दिल्लीमध्ये, हाच VK सिंग एका महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला तिथं एक डॉक्युमेंट देतो, त्याच्या PAच्या हातात हात त्या ठिकाणी मिळवतो. आणि VK सिंगच्याच VSRच्या विमानाने हा मोठा नेता हा मुंबईला परत त्या ठिकाणी येतो. म्हणजे थट्टा चालली आहे का? अजितदादाला न्याय मिळावं यासाठी आम्ही बोंबलतो इथं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक संदेश देताय त्या VK सिंगच्या इन्व्हेस्टरला, VK सिंगच्या कामगारांना की काय घाबरू नको, आमचा हात तुझ्या पाठीशी आहे. आणि मग सामान्य लोकांच्या आणि मराठी आणि महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याच्या ऍक्सिडेंट बद्दल चांगला तपास व्हावा याच्यासाठी तुम्ही हात मागे ठेवू शकत नाही. म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही दादा, तुम्ही असं म्हणजे म्हणाला अपघात झालाय, की तिथले CCTV वगैरे काढलेत का, ते सापडलेत का, त्याचा तपास सुरू आहे का? हे सगळं आम्ही CID ला गेल्या वेळेसच विचारलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलंय हो आमच्याकडे काही CCTV एअरपोर्टचे आलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सगळं बघितलेलं आहे, असं तसं. पण काय एक्झॅक्टली बघितलंय, कोण तिथं होतं, कशा पद्धतीने ते दारू ते टेस्ट असते ती कशी घेतली होती, ती विमानात घेतली होती का बाहेर घेतली होती, आमच्या टाइम अनुसार म्हणजे AIBचा रिपोर्ट आला, त्याचा अभ्यास केल्यानंतर विमानामध्ये जे अलाउड नाही, विमानामध्ये दारू प्यायची टेस्ट त्या ठिकाणी झाली होती, म्हणजे पिले का नाही हे बघण्याची. तर हे जे काय आहे त्यात बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्ट आहेत. पण काय कुठंतरी या सरकारचं ठरलेलं आहे की विलंब करत राहायचं, लोक विसरून जातील. जसं एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये 14 गरीब माणसांचा मृत्यू झाला, SIT झालं, काय झालं पुढं, मग त्यानंतर तिथं नाशिकमध्ये 70 हनी ट्रॅप मध्ये अधिकारी आणि नेते अडकले, त्याचं काय झालं, थराद प्रकरण हे आता कुठेतरी बाजूला सरलं गेलं. आणि आता भोंदू भागेश्वर बाबाचं प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालं, त्यानंतर गायकवाडचं प्रकरण सुरू झालं. म्हणजे कुठेतरी सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की अजितदादांचा ऍक्सिडेंट लोक विसरतील, दादांना विसरतील, पण ते कुठल्या तरी स्वप्नात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. संजय गायकवाड म्हणतात तुम्ही हिरोगिरी करताय, तुम्हाला अजित पवारांची जागा घ्यायची. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही. पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला, आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय हे बघून घ्या. मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जातं, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही,
कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही. पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला. त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला. त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय FIR, तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही. आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमच्या FIR त्या ठिकाणी झाली. मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात. म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबरायांवर हा भोंदू काय असेल नाव काय बागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल त्याच्यावर कारवाई होत नाही. ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे. जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. दादा, तुम्ही जो CID तपास झाला पाहिजे अशोक खरात प्रकरणात म्हणताय, जादू टोण्याबद्दल हे बोलताय की महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण पण CID कडे आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कोण? जो खरातचा तपास CID कडे आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, तो जादू टोण्याचं प्रकरण आलं पाहिजे की लैंगिक अत्याचाराचं देखील प्रकरण आहे? बघा, माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात भोंदू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना CIDला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा, आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना, अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून. आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता. अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे भोंदू बाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटी ती प्रॉपर्टी केली. आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भोंदू बाबाला सरकारी वर्धास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला, आणि कुठे ना कुठेतरी काही नेत्यांना वाचवलं जातं. ते राज्य सरकारनं VSR कंपनीला दिलेले. तुम्ही असाही उल्लेख केला की काही नेते बारामतीमध्ये आलेले होते, काही नेत्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळालं, ते नाटक करत होते. दादांच्या अपघातानंतर हे पैसे जे आहेत ते VSR कंपनीला मिळावे म्हणून हे नेत्यांनी पाठपुरावा केला नव्हता. नाही, या खोलात अजून मी काही गेलेलो नाही. मी नाटक करतात म्हणजे जी भूमिका खरं तर आज या सर्व नेत्यांनी घ्यायला पाहिजे होती, FIR करायला पाहिजे होता, एन्क्वायरी त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती, CBI कडे आतापर्यंत तपास जायला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी 3 महिन्यामध्ये झाल्या नाहीत. मग जर झाल्या नाहीत म्हणजे केल्या नाहीत. मग जर तुम्ही करणार नसाल तर मग तुमच्या दादांच्या प्रति तुमच्या मनामध्ये खरंच प्रेम होतं का खोटं प्रेम होतं आता कुठे ना कुठे सिद्ध व्हायला लागलेलं आहे. त्या अनुषंगाने खरं तर मी ते वक्तव्य केलं होतं, आणि ताईंनी तो विषय घेतला की कुठल्याही महिलांच्या बाबतीत कुणीही व्यक्ती असला जर अन्याय केला असेल एका महिलेच्या विरोधात, मग त्याचा तपास हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. SIT तिथं असणारे SITचे प्रमुख तिथं चांगलं काम करतायत, पण आता चांगलं काम करत असताना ते SIT मध्ये नेते सोडून जे इतर लोक आहेत त्यांच्याबद्दल कसं नाव वगळलं जाते, त्याला काय प्रक्रिया केली जाते, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होता का, हे पुढच्या काही दिवसांमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल. त्यामुळे SIT चांगलं काम करते, पण आता त्याला वेगळे वेगळे अँगल तिथे निर्माण व्हायला लागलेत. आता CIDचा अनुभव आम्हाला असा आलाय की CID खरंच काय करते हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे उद्या जाऊन महिलेवर अत्याचार झाला असेल ते CID कडे द्या, आणि इथं येऊन जसं आपण भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवतो आणि आपण लोणचं जसं बनवून महिन्यानंतर सुद्धा खाऊ शकतो, अशी परिस्थिती CIDची दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास असून सुद्धा
कदाचित त्यांच्यावर कोणाचा जे दबाव असल्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने आणि चांगल्या स्पीडली करत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही काटेवाडीमध्ये सदस्य ब्लॅक मॅजिकचं तुम्ही बोलला आणि खराचं कनेक्शन बोलला तर ऑलरेडी एसआयटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना या संदर्भामध्ये तुम्ही एसआयटी कडे अप्रोच होणार नाही या बद्दल पण तुम्ही तपास करा म्हणून. मी सीआयडीशी संपर्क त्या ठिकाणी करत आहे. मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षामध्ये असणारे जे अजितदादांवर प्रेम करणारे आणि अजितदादांसाठी लढणारे जे काही तिथं कार्यकर्ते माजी आमदार कुणी असेल ते उद्या जाऊन मला त्यांना विनंती करायची नाही तर कदाचित त्यांनी सुद्धा तिथं प्लॅन केलं असावं ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे लढणारे जे आपले हे आमदार मिटकरी आहेत ते प्रामाणिकपणे तिथे प्रयत्न करतात. ठोंबरेताई आहेत, त्यानंतर बाबा पाटील आहेत, अजून काही इतर लोक आहेत ते नक्कीच त्या बाबतीत करतील. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे आणि ते एसआयटी कडे जातील असं त्यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच जातील आणि दादांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. तीन चार वेळेस सीआयडी कडे येत आहे, अधिकारी भेटत नाहीत, मग ही तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा असं काही मागणी नाही या अधिकाऱ्यावर काही कर्नाटक पोलिसांचा एफआयआर इतक्या गांभीर्याने घेतला जात नाही, चौकशी काढून निकाली काढण्याचा प्रयत्न होते असं तुम्ही म्हणताय. नाही आता कुठेतरी हे सर्व अधिकारी महत्वाच्या कामामध्ये बिझी होते ना. म्हणजे मुंबईमध्ये क्रिकेटची टुर्नामेंट जी पोलिसांची घेतली तर महत्वाचा विषय आहे. वर्षातून